नमस्कार. सगुण निर्गुण. सगुण म्हणजे मूर्त आणि निर्गुण म्हणजे अमूर्त. सगुण काही काळापुरतं मर्यादित असतं, पण निर्गुण मात्र सार्वकालिक, सार्वत्रिक आहे. सगुणाच्या आधारे निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची असं सगळेच संत आपल्याला सांगतात. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सुरुवातीला सगुणाची उपासना करणं योग्य आहे. एखाद्या मूर्तीत भगवंत बघणं ही भक्तीची पहिली पायरी झाली. या मूर्तीने अवघं जग व्यापून टाकलंय याची अनुभूती येणं हा भक्तीचा कळस झाला. मंदिरात असलेल्या ज्या विठ्ठलाच्या मूर्तीचं मी ध्यान करतो, ज्या मूर्तीच्या दर्शनाने माझं मन स्थिर झालं आहे, माझे डोळे निवून गेलेत, त्याच्या दर्शनात माझं सगळं सुख आहे याची साक्ष पटली. तोच विठुराया विश्वव्यापी आहे, म्हणजे दशदिशांना भरून राहिला आहे. चराचरात, वस्तुमात्रात, कणाकणात तोच आहे याची जाणीव होणं, साक्षात्कार होणं म्हणजे सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे वाटचाल होणं. असं म्हणतात, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. साखर सगुण आहे, ती आपल्या डोळ्यांना दिसते, पण साखर नुसती बघून त्याची गोडी कधी आपल्याला समजते का? गोडी समजण्यासाठी आपल्याला साखर चाखायला लागते. म्हणजेच साखरेची गोडी निर्गुण आहे, ती दिसत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. साखर या सगुणाच्या आधाराकडून गोडी या निर्गुणाकडे आपल्याला जायला लागतं. पेढा नुसता बघून तोंडाला पाणी सुटेल, पण तो प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय त्याची गोडी कशी समजणार? गोडी कधी दाखवता येत नाही, ती चाखावी म्हणजे अनुभवावीच लागते. सगुण आपल्या डोळ्याला सुख देतं, तर निर्गुण शाश्वत आनंदाची प्रचिती देतं. जगद्गुरू तुकाराम महाराजांना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं विठ्ठलाचं दर्शन झालं. तुकोबांचा हा अभंग डोळे मिटून एकाग्र मनाने श्रवण केला तर विठुरायाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. ही झाली सगुण भक्ती. तुकोबारायांच्यातील परिवर्तन सांगणारा नंतरचा अभंग त्यांना सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे नेणारा आहे. हे परिवर्तन खूप महत्त्वाचं आहे. या अभंगात तुकोबा असं म्हणतात, सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोय रिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. संत नामदेव हे सगुण भक्तीचे उपासक होते. निर्गुणाच्या उपासनेपेक्षा सगुणाची भक्ती अधिक सोपी आहे. सगुणाची उपासना करता करताच भक्ताला निर्गुणापर्यंत पोचता येतं. सगुण डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतं, निर्गुण दिसत नाही, कळत नाही, म्हणून ते अवतार रूपाने सगुण रूप घेऊन अवतरतं. भगवंत निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे बहुगुणी. भगवंताच्या गुणांची मोजदाद करणं अशक्य असल्यामुळे त्याला निर्गुण असं म्हणतात. निर्गुणाचं व्यक्त रूप म्हणजे सगुण. सगुणातून निर्गुणाकडे जाता येतं आणि निर्गुणातून पुन्हा सगुणाकडे येता येतं. निर्गुण हे साध्य आहे, पण आपल्याला साध्य प्राप्त करून घेण्यासाठी सगुण खरं मानून त्याच्या सहवासात वास्तव्य करायला लागतं. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडतो. हळूहळू सगुण मूर्तीही नाहीशी होते. ती अंतरंगीत ठाण मांडून बसते. विठुरायाच्या भजन, पूजन, कीर्तनात स्वतःला विसरून गेलो तर ती निर्गुणाची उपासना होते.
दृश्यामागच्या अदृश्याला ओळखता यायला पाहिजे. मूर्त आणि अमूर्त, सगुण आणि निर्गुण अशा दोन्हीचं ज्ञान झालं की त्या तत्वाचं खरं मूल्य समजतं आणि शाश्वत आनंदाचा डोह हाती गवसतो. जगणं आनंदाचं होऊन जातं. भंडारा डोंगरावरील एकांतात आत्मज्ञानाची पहाट झाल्यानंतर तुकोबारायांना निसर्गाच्या प्रत्येक घटकात विठुदर्शन झालं. अशोकवनात अहंकारी रावणाच्या बंदिवासात सीतामाई होती तेव्हा तिचा पतिदेव रामराया सगुण रूपाने तिच्यासमोर नव्हता, पण सीतामाईच्या अंतरंगी तिचा देव नित्यासाठी ठाण मांडून बसला होता. ती कधीच एकटी नव्हती. तिचा रामनामाचा गजर नित्य सुरू होता. तिची निर्गुण भक्ती अखंड चालू होती. रामनामाचं संरक्षक कवच तिच्याभोवती होतं. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सीतामाई निर्गुण उपासनेमुळे सुरक्षित, आशावादी आणि शांत होती. निर्गुण भक्ती विशाल रूप सीतामाई अनुभवत होती. श्रद्धा वाढण्यासाठी, ती बळकट होण्यासाठी सुरुवातीच्या काळात मूर्तीपूजा आणि आरती आवश्यक आहे. पण त्या दगडी मूर्तीला ईश्वर समजणं योग्य नाही. जे मुळात अमूर्त, अदृश्य, निर्गुण, निराकार, निरामय आहे, जे आनंदाचं मूळ स्रोत आहे, यापासून आनंद प्राप्ती आहे, हे आपण जाणून घ्यायला हवं. भौतिक विश्वातून मिळणारा आनंद अशाश्वत आहे. ते प्रेयस आहे. प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाऊन शाश्वत आनंदाची प्राप्ती निर्गुण उपासनेतूनच होते. परमात्मा निर्गुण आहे. तो गुणातीत आहे. त्याला सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची कधी बाधा होत नाही. भाविकांच्या भक्तीला प्रतिसाद देण्याच्या हेतूने ते निर्गुण परतत्व विठुरायाचा वेश घेऊन पंढरपुरी विटेवर उभं आहे. विठोबा ही ज्ञानाची मूर्ती, राजस्वरूप भक्त पुंडलिकाने विटेवर उभं केलं. मूळचं निर्गुण निराकार असं परब्रह्म सगुण साकार झालं. त्याच्या रूपाच्या तेजाचं मराठी मनाला आणि भाविकांना वेड लागलं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणते, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण उपासना करता करता उपासक अखेरीस मीपणाने नाहीसा होतो. मी पण पूर्ण लयाला गेल्यावर सगळ्या दृश्यरूप सगुणापासून तो मोकळा होऊन ब्रह्मरूप होतो. सगुण निर्गुणाचं नातं हे असं परस्पर पूरक आहे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे असं माऊली म्हणते. निर्गुणाच्या आकाराला सगुण म्हणता येईल. जन्मदात्री आई सगुण असली तरी तिचं वात्सल्य, तिची माया निर्गुण आहे. निर्गुणाचा अनुभव घेतल्याशिवाय सगुण कधी समजत नाही. पेटी, सतार, तबला ही सगळी वाद्य सगुण आहेत. ती वाद्य आपल्या डोळ्यांना दिसतात. त्या वाद्याच्या रूपाचं आपण वर्णन करू शकतो, पण त्या वाद्यातून येणारे स्वर कधी डोळ्यांना दिसतात नाही, कारण ते निर्गुण आहेत. स्वररूपी निर्गुणामुळे पेटी या सगुण रूपाला अस्तित्व प्राप्त झालं. नुसता तबला आपल्याला आनंद कधी देत नाही. त्या तबल्यातून येणारे बोल आपल्याला आनंद देतात. हे बोल निर्गुण आहेत. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एकदम निर्गुणाची कल्पना येऊ शकत नाही. म्हणून सुरुवातीला सगुण रूपच आवश्यक असतं. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. सगुण निर्गुण यात भेद नाही. पाणी सगुण पण त्याची वाफ निर्गुण. पाणी आणि वाफ भिन्न नाहीत. सगुण
ही अभिव्यक्ती आहे, तो निर्गुण हे अधिष्ठान आहे. समर्थ रामदास स्वामी हरिकथा निरूपणाला अत्यंत महत्त्व देतात. हरिकथा निरूपण म्हणजे सगुण निर्गुण यांचा समन्वय आहे. सगुण रक्षण निर्गुण मांडित जावे हेच अखेर योग्य आहे असं म्हणावं लागतं.